नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। अलीकडे आपण पाहतो की सरकार योजना काढत आहे, बोगस लाभार्थी त्याचा फायदा घेतात आणि जे खरे पात्र आहेत ते या योजनेपासून वंचित राहतात। तशाच काही गोष्ट झालेली आहे। लाडकी बहीण योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना असो, बांधकाम कामगार योजना यासारखी योजना आहे किंवा श्रावण बाळ योजना आहे, यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत, जे गरजू लाभार्थी आहेत तेच या योजनेपासून वंचित राहतात आणि जे सुशिक्षित आहेत तेच या योजनेचा फायदा उचलून त्याचा लाभ घेत राहतात। लाडक्या बहिणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बऱ्याच साऱ्या पुरुष मंडळींनी फॉर्म भरूनही फायदा उचललेला आहे। इतकंच काय तर सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला आहे आणि 1 वर्ष त्याचा फायदा उचललेला आहे। त्यामुळे जवळपास 26 लाख इतकी संख्या आहे जी की अपात्र असताना सुद्धा 1 वर्षापासून लाभ घेतले आहे। मग या सगळ्या गोष्टीवरती चाप बसवण्यासाठी आणि बोगस लाभार्थी वगळण्यासाठी सरकारने एक नवीन कन्सेप्ट काढलेली आहे, ती म्हणजे गोल्डन डेटाची। नेमका हा गोल्डन डेटा आहे काय, कोणकोणत्या निकषावरती हा गोल्डन डेटा बनवलेला आहे, आता या गोल्डन डेटामुळे सरकारला कशा प्रकारे मदत होईल बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी, सरकार या गोल्डन डेटाचा उपयोग कशा प्रकारे करणार आहे आणि जर का तुमचं नाव या गोल्डन डेटाबेसमध्ये नसेल तर तेव्हा काय करायचं, या सगळ्या 4 ते 5 प्रश्नाची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। 2 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सरकारमार्फत गोल्डन डेटा हा रिलीज करण्यात येणार आहे। असं सांगण्यात येत आहे की या गोल्डन डेटाच्या आधारावरती आता तपासणी केली जाणार आहे प्रत्येक नागरिकाची आणि तो पात्र आहे का नाही ठरवण्यात येईल। पण नेमकं गोल्डन डेटा काय आहे याचा इतिहास पाहायचा झाला तर आपल्याला वर्ष 2020 मध्ये जावं लागेल। त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युनिफाईड डिजिटल डेटा फॉर डिजिटल सर्व्हिसेस ऑफ सिटीजन या नावाने एक संकल्पना उभा करण्यात डेटाची आयटी कंपनीला, महाराष्ट्रातल्या आयटी कंपनीला हे काम सोपवण्यात आलं होतं आणि राज्यातल्या वेगवेगळ्या विभागाला जसं की परिवहन असेल किंवा महिला व बालविकास विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, आरोग्य विभाग, वित्तीय विभाग, त्यांना आदेश देण्यात आले होते की तुमचे जे काही लाभार्थी आहेत, ज्या कुठल्या योजना तुमच्या विभागामार्फत चालवल्या जातात आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना चा डेटा तुम्हाला आयटी कंपनीसोबत शेअर करायचा आहे। आयटी कंपनींना आदेश होते की ते सगळे डेटा एकत्र करून एका प्लॅटफॉर्मवरती करून घ्यायचं आहे, ते होतं गोल्डन डेटाच्या बाबतीत। मग आता आपण पाहूया की कोणकोणते निकष आहेत ज्या निकषाच्या आधारावरती हा गोल्डन डेटा सरकार बनवत आहे। असं सांगण्यात येतं की जवळपास 30 वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत हे गोल्डन डेटा बनवण्यासाठी। त्यामध्ये त्या निकषामध्ये प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक नाव असेल, तुमचा पत्ता, तुमचं वय, तुमचं नोकरी काय करताय किंवा व्यवसाय करताय की नोकरी करताय, तुमचं लग्न झालंय का नाही, तुमचं सामाजिक म्हणजे तुम्ही कुठल्या कास्टमधनं बिलॉंग करतात, भौगोलिकमध्ये तुम्ही कोणत्या क्षेत्रफळातून येत आहे, तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, तुमच्या कुटुंबाची माहिती, त्यासोबतच तुमचं पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा तुम्ही मालमत्ता धारक असाल तर तुमचा 8चा उतारा असेल किंवा जमीन धारक असाल, शेतकरी असाल तर 7/12चा उतारा असेल। तर या वेगवेगळ्या 30 अशा निकषावरती राज्य सरकारने एखाद्या नागरिकाचा एक गोल्डन डेटा मध्ये ट्रान्सफर त्याचा अनुरूप करून त्याची माहिती घेऊन त्याचा गोल्डन डेटा हा बनवलेला आहे। सोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या विभागाला म्हणजे जिल्हा परिषद असेल, वित्तीय विभाग असेल, ट्रेजरी विभाग असेल किंवा हेल्थ डिपार्टमेंट असतील, यांनाही आदेश देण्यात आले होते की त्यांचे जे कुठले लाभार्थी किंवा त्यांच्याकडे जी काही नोंदणी आहेत त्या नोंदण्या आयटी कंपनीकडे देणं आणि त्या नोंदणीचा एकत्रित करून एक डिजिटल डेटा आणि त्यांना या वर्गवारीवरती म्हणजे त्यांचं नाव, उत्पन्नाचा स्रोत, सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक या घटकामध्ये त्यांना विभागून हा गोल्डन डेटा 360 डिग्रीचा बनवण्यात आलेला आहे। म्हणजे आता सिंगल क्लिकवरती नागरिकाची 360 डिग्री माहिती ही मिळू शकते। आपण आता पाहूया पुढे जाऊन की याचा नेमका उद्देश काय आहे, सरकार ही योजना काढतंय तर त्याचा उद्देश काय आहे। सरकार जेव्हाही कुठली योजना सामान्य नागरिकांसाठी काढतात तर त्याची प्रक्रियेमध्ये आपण अर्ज मागवला जातो, पात्रता त्यांची छाननी केली जाते, पात्रता तपासली जाते, पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते आणि डीबीटी मार्फत त्याला ती योजनेचा लाभ दिला जातो। परंतु होतं काय की बरेच सारे अर्ज ज्यावेळेस येतात तर चंक ज्यावेळेस अर्जाचा येतो तर त्यावेळेस बरेच सारे बोगस लाभार्थी अर्ज करतात आणि स्क्रुटनीमध्ये बऱ्यापैकी बोगस लाभार्थ्यांनाही पात्र करण्यात येतं। कालांतरानं हे लक्षात येतं की हे बोगस लाभार्थी आहेत, पण तोपर्यंत खरे गरजू लाभार्थी वंचित राहून बोगस लाभार्थीच लाभ उचलून घेऊन जातात। मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी गव्हर्नमेंट ह्या गोल्डन डेटाचा वापर करणार आहे, जेणेकरून त्या नागरिकाची 360 डिग्री माहितीमध्ये तो
नेमकं या योजनेसाठी पात्र आहे का नाही, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, वयाच्या मानानं, शिक्षणाच्या मानानं, आणि सोबतच आत्ता सध्या त्याच्या कुठल्या योजनेअंतर्गत नाव नोंदणी झालेली आहे, कुठल्या योजनेचा तो सध्या फायदा घेतोय की नाही, तर या गोष्टीचा अभ्यास करणं सोपं जाणार आहे आणि पात्र लाभार्थीलाच फक्त याचा फायदा हा मिळणार आहे. इथून पुढे जर कुठली योजना राबवण्यात येत असेल तर आता सरकारला त्याचं परत एकदा त्याची तपासणी करणं, त्याचं KYC करणं, त्याचे कागद घेणं याची गरज लागणार नाही. पडताळणी अत्यंत सोपी होणार आहे आणि कमी वेळेत योग्य त्या लाभार्थ्यांना डायरेक्ट DBTने लाभ मिळणार आहे. मग आता प्रश्न उरतोय की जर डेटाबेसमध्ये माझं नाव नसेल, 2 ऑक्टोबरला हा डेटाबेस रिलीज करण्यात येणार आहे आणि जर डेटाबेसमध्ये नाव नसेल तर नेमकं काय करायचं. काळजी नसावी. आता जो काही डेटा आहे तो 14 ते 15 करोड नागरिकांचा आहे आणि असं सांगण्यात येते की हा डेटा हा लोकसंख्येच्या आसपास आहे. त्यामुळे जवळपास 90% नागरिक यामध्ये सामावले गेलेले आहेत अशी ही माहिती मिळत आहे. त्यामुळं आणि जर का तुमचं नाव यामध्ये नसेल तर डेटा रिलीज झाल्यानंतर सरकारमार्फत अशी तरतूद करण्यात येणार आहे की तुमच्या नावाची समावेश या गोल्डन डेटामध्ये करून घेता येणार आहे. तर ही होती माहिती सरकारचा जो काही नवीन उपक्रम आहे गोल्डन डेटाबद्दल. तुम्हाला काय वाटते की या गोल्डन डेटामुळं खरंच पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेचा फायदा होऊ शकतो का, की आणखीन सरकारला काय करणं गरजेचं आहे. आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.